नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आपण ट्विस्ट पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, आता मालिका आपल्याला 2 वर्षाचं लीप इयर घेताना पाहायला मिळणार आहे. तर हो, आता मालिकेमध्ये वेगळंच वळण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर कमळीने आता डिग्री कंप्लीट केलेली असते आणि कमळीच्या कॉलेजचा लास्ट डे आपल्याला मालिकेमध्ये दाखवण्यात येणार आहे. तर इकडे मात्र आता कमळीच्या कॉलेजचा आखरी दिवस असतो आणि मालिकेमध्ये आता कमळीपर्यंत आजोबांच्या निधनाचं सत्यसुद्धा दाखवण्यात आलेलं आहे की कमळीला आजोबा या जगात नाही आहे, हे सत्य आता कमळीसमोर आणण्यात आलेलं आहे. म्हणून आता त्या दिवशी निघी बोलते, खरंच कमळी, हे वर्ष कसे निघून गेले ना माहिती नाही पडलं. खरंच. त्यावर आता लगेच कमळी बोलते की निघे, स्वप्न तर पूर्ण झालं, पण आता आज आजोबांनी आणि मी जे काही स्वप्न बघितलं आहे ना, ते स्वप्न आपल्याला पूर्णत्वास न्यायचं आहे. आजोबा जरी या जगात नाहीत ना, पण तरीसुद्धा मला त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. असं दुसऱ्या शहरात जाऊन आपल्या सिद्धटेकच्या मुलामुलींना शिकावं लागतं. म्हणून आजोबाचं एक स्वप्न होतं की मी गावात कॉलेज उघडावं आणि ते स्वप्न आता मी लवकरच पूर्ण करणार आहे. त्यावर आता निगी बोलते की हो कमळे, मग मी आजोबांचं हे स्वप्न कसं विसरणार? मलासुद्धा माहिती आहे की आजोबांनी हे स्वप्न आपल्या दोघींना सांगितलं आहे आणि आपण ते नक्की पूर्ण करू. त्यावर आता ऋषी जड अंतकरणाने कमळीकडे येते आणि बोलते की कमळी, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आज मात्र मी सांगितलं नाही तर मी कधीच तुला सांगू शकणार नाही. तर इकडे मात्र आता निगी बोलते की हो ऋषी सर, मला माहिती आहे तुम्हाला काय सांगायचं आहे. म्हणून आज मात्र मला माझा रिझल्ट बघून ना जाम भूक लागली. खरंच मी कॅन्टीनमध्ये जाते आणि काहीतरी खाऊन घेते आणि तुम्ही दोघं ना इथं निवांत बोला. त्यावर आता ऋषी बोलतो, कमळी, मला तुला काही सांगायचं आहे गं. तर आता लगेच कमळी बोलते, ऋषी सर हो, मलासुद्धा तुम्हाला काही सांगायचं आहे. तुम्हाला माहिती आहे ना, आजोबाच्या निधनाच्या आजोबांच्या निधनानंतर मी एकच स्वप्न बघितलं, ते म्हणजे आजोबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं आणि ते मी लवकरच पूर्ण करणार. त्यावर आता ऋषी बोलते, कमळी, ते तर तू पूर्ण करणार हे मला माहिती आहे, पण माझं तर ऐकून घे. त्यावर आता कमळी बोलते, अरे देवा ऋषी सर, मी तर तुमचं ऐकून घेण्याचंच विसरले. त्यावर ऋषी बोलते की कमळी, मला तुला खूप दिवसाचं काही सांगायचं आहे आणि आता तू शांतपूर्वक ऐक. आता तुझं कॉलेज पूर्ण झालेलं आहे आणि तू आजोबांचं स्वप्नसुद्धा लवकर पूर्ण करणार, मला विश्वास आहे. त्यापूर्वी एक सांगायचं आहे मला की माझं तुझ्यावर खूप दिवसांपासून प्रेम आहे. कधी हिंमत झाली नाही, पण आता मात्र माझ्या मनातील भावना मी तुझ्यासमोर सांगितली आहे की मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आता खरंच तू सुद्धा माझ्यावर प्रेम करते का, सांग मला. त्यावर आता कमळी बोलते की ऋषी सर, याचं उत्तर मी तुम्हाला आता नाही देऊ शकत, कारण तुम्हाला माहिती आहे ना, माझ्यासमोर एकच ध्येय आहे, ते म्हणजे आजोबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं. त्यावर असं बोलून आता ऋषीकडून कमळी निघून जाते. तर इकडे मात्र आता अन्नपूर्णा आणि गौरी अन्नपूर्णा निवासमध्ये बसलेल्या असतात. तर आता मालिकेमध्ये लीप इयरमध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं असतं की अन्नपूर्णा आणि सदानंद आजोबा ठणठणीत बरे झालेले असतात आणि राजांच्या आयुष्यात गौरी पुन्हा वापस आलेली असते, म्हणजे परत आलेली असते आणि कमळीला हे सत्यसुद्धा माहिती असतं की गौरी आणि राजांची ती मुलगी आहे आणि अन्नपूर्णा आजींची मोठी नात आहे. हे सत्य आता कमळीपर्यंत मालिकेमध्ये पोचलेला आहे असं दाखवण्यात आलेलं असते. तर अनिका आता त्याच अन्नपूर्णा निवासमध्ये राहत असते, पण कामिनी आणि रागिणीला अशी काही जन्माची अद्दल शिकवत आता आजोबांनी आणि अन्नपूर्णा आजींनी जेलची हवा खाण्यासाठी जेलमध्ये बंद केलेलं असतं. तर इकडे मात्र आता अनिका आता तिच्या ग्रॅनीला आणि तिच्या मॉमला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाते. त्यावर आता लगेच इकडे रागिनी आणि कामिनी बोलते, ए अनिका, बाहेर आहेस तू आणि आज त्या तुझ्या आजीला तर माहिती नाही ना तू आम्हाला भेटण्यासाठी आलेली आहे. त्यावर अनिका बोलते, नाही ग्रॅनी, मला माहिती आहे की आजीला जर माहिती पडलं ना तर मलासुद्धा असं तुमच्यासोबत जेलची हवा खावी लागणार. ते मी मुळातच करणार नाही. मी त्यांच्या लपून आलेले आहे.
पण ग्रॅनी तुला माहिती आहे का, आज ऋषीने चक्क कमळीला प्रपोज केलं आणि मी हे सर्व चोरून ऐकलं. तुला माहिती आहे ना, मी ऋषीशिवाय नाही राहू शकत. काहीही झालं ना, त्या कमळीचा असली माझी बहीण म्हणून काय झालं तरी त्या कमळीचा जीव गेला तरी चालेल, पण माझा ऋषी फक्त आणि फक्त मलाच मिळाला पाहिजे. त्यावर आता इकडे रागिनी बोलते, तुला काय त्या ऋषीचं येडं लागलं गं? आम्ही इथं पोलीस स्टेशनमध्ये बंद आहे, तुझी ग्रॅनीसुद्धा बंद आहे आणि तुला त्या ऋषीचं वेड लागलं. खरंच मला कळत नाही अनिका, की तू आमची मुलगी आहेस, माझी मुलगी आहेस खरंच. त्यावर आता लगेच कामिनी बोलते की रागिनी शांत बस. तुला माहिती नाही पण मला माहिती आहे की माझ्या अनिका बाळाचं किती प्रेम आहे त्या ऋषीवर आणि तू काहीही चिंता करू नको. अनिका, मी लगेच या जेलमधून बाहेर आणले ना, त्या सुखाने नांदत असलेल्या राजांसोबत त्या गौरीचे असं काही हाल करणार की तिचं हाल पुन्हा ती माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्नसुद्धा करणार नाही आणि अन्नपूर्णा आणि त्या सदानंदला मात्र मी जन्माची अद्दल घडवणार. तर इकडे मात्र आता कमळी अन्नपूर्णा निवासमध्ये पोचलेली असते. त्यावर आता कमळी अन्नपूर्णाकडे बसते आणि बोलते, आजी खरंच मला ना काय निर्णय घ्यावा कळत नाही. काही आपल्यासमोर असे निर्णय येतात की त्याचं उत्तर नेमकं काय द्यावं कळत नाही. त्यावर आता अन्नपूर्णाजी बोलते, बाळा कमळी, तुला मला समजून सांगण्याचं काहीही काम नाही. तू मुळातच खूप समजदार आहे, पण प्रत्येक निर्णय हा योग्य वेळेत घ्यावा असंच मी तुला सांगणार. बाकी तू खूप हुशार आहे. त्यावर आता कमळीसुद्धा ऋषीबद्दल विचार करते आणि कमळीलासुद्धा रिअलाईज होते की ती ऋषीवर किती प्रेम करते. तेव्हा आता कमळीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी तिला ऋषीला होकार द्यायचं आणि ऋषीसोबतच तिला संसार करायचं. आता ती लगेच अन्नपूर्णाला ही गोष्ट सांगते की अन्नपूर्णा आजी, आज ऋषीने मला लग्नाबद्दल विचारलं आणि मला खरंच काय निर्णय घ्यावा काहीही कळत नाही. त्यावर अन्नपूर्णा आजी बोलते की बाळा कमळी, तिथं गौरीसुद्धा उपस्थित असते आणि राजनसुद्धा. त्यावर तिघंही म्हणतात की तू खूप समजदार आहे, आम्ही तुझ्यावर कोणताही दबाव टाकणार नाही. बाकी ऋषी कसा आहे ना, तुला हे चांगलंच माहिती नाही आहे. त्यामुळे आता सर्वांचं असं बोलणं ऐकून कमळीच्या भावना जागतात आणि तिलासुद्धा रिअलाईज होते की ती ऋषीवर खूप प्रेम करते. तर इकडे मात्र आता कमळीने ऋषीला होकार दिल्यानंतर आता चक्क ऋषी नयनताराला होकार मागतो. नयनताराला त्याच्या भावना सांगतो की त्याचं कमळीवरती किती प्रेम आहे. त्यावर आता नयनतारासुद्धा कमळीला ओळखत असते. तिला जरी ती आवडत नसते पण ती अन्नपूर्णाची नात आहे हे कळल्यानंतर मात्र आता लगेच नयनतारासुद्धा लग्नासाठी होकार देते. तर इकडे मात्र आता अन्नपूर्णा, सदानंद आजोबा, गौरीराजन आणि नयनताराची सर्व फॅमिली मिळून आता ऋषी आणि कमळीचं थाटामाटात लग्न लावतात. तर अशा प्रकारे आता लग्नानंतर खूप मोठी विलन आपल्याला अनिका बघायला मिळणार आहे. तर आता इकडे या दोघांचा सुखाचा संसार चालू झालेला असतो. तर आता अनिका या दोघांचा संसार मोडण्यासाठी चक्क खूप मोठे मोठे कामिनीसारखेच प्लॅन करण्याचा प्रयत्न करते. तर खरंच आता या दोघांचा सुखी संसार चालू असताना खरंच अनिका आता त्यामध्ये मिठाचा खडा टाकू शकणार का? तर खरंच कामिनी आता जेलमधून सुटल्यानंतर गौरीला जन्माची अद्दल शिकवणार की आता कामिनीवरती गौरीच भारी पडणार, असे जबरदस्त ट्विस्ट आपल्याला समोर मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणून प्रेक्षकांनो, असे ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.